आता आपल्याला 14 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्या 14 वर्षाच्या कारकिर्दीतला आपल्या प्रवासातला सगळ्यात आनंदाचा क्षण हा जो आपण पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम करत आहोत त्याला आपण आनंद सोहळा म्हटलेला आहे. तर तो आनंद सोहळा आज संपन्न होतोय. त्याच्याकरता आपले मान्यवर सगळे आलेले आहेत. पाहुणे हा शब्द मी मुद्दामून वापरत नाहीये कारण ते आपल्या परिवारातलेच आहेत, आपल्याकडे बऱ्याच वेळा आलेले आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना पाहुणे हा शब्द वापरत नाही. तर सर्वप्रथम आर्थिक साक्षरता विश्लेषक चंद्रशेखर ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी स्वागत करतो. त्यांनी स्टेजवर यावं. त्यांच्या मिसेस पण आलेल्या आहेत. पुष्पगुच्छ करा ना. राजाभाऊंना मी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करतो. तसेच आपल्या ओघवती वक्तृत्वाने हिरवा निसर्ग उलगडून दाखवणाऱ्या शोभा नाखरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर त्यांना मी स्टेजवर यायची विनंती करतो. त्यांचे पती विजय नाखरे सुद्धा आलेले आहेत. त्यांचं पण मी स्वागत करतो. मी अनिलाताईंना विनंती करतो की त्यांनी गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. जागतिक घडामोडीचा सखोल अभ्यास असलेले आपले डॉक्टर ओमकार देशमुख इथे आलेले आहेत. त्यांचं पण मी स्वागत करतो. परुळेकर त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. नुकताच त्यांचं आपल्याकडे इस्रायलची रणधुमाळी याविषयी व्याख्यान झालं आणि त्याच्या अगोदर आपल्याकडे इस्रायलवर पण झालेलं होतं. त्याच्यानंतर नाना शंकरशेठ प्रतिष्ठानचे चिटणीस सोनकर हे पण इथे आलेले आहेत. त्यांचं पण मी स्वागत करतो. अशोक परब यांना मी विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आपण बसून घ्या. आपल्या अजून एक पाहुण्या निमंत्रित यायच्या राहिलेल्या आहेत. शिल्पा गोखले त्या फार लांबून येणार आहेत. कदाचित त्या प्रवासात असू शकतील. तर आपण आता दीपप्रज्वलन करून कुठचाही कार्यक्रम चांगला करायचा. आपण आनंद सोहळा म्हटलंय तर आज आता आपण दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मी निमंत्रितांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. राणे या ना. राणे, राजाभाऊ. अनिला. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे.
टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. राणे या. मी मान्यवरांना बसायची विनंती करतो. अजून इथे आपलं हे पुस्तक प्रकाशन होतंय, तर त्या पुस्तकाची छपाई करण्यामध्ये ज्यांचा मोठा सहभाग आहे त्या नीलम कोरे इथे आलेले आहेत. तर मी माधुरीताईंना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. प्रदीप वर्मा आलेत का? प्रदीप वर्मा आलेत का? अत्रे कट्टा आता आपल्या 14 वर्षाचा होतोय आणि खरोखर बहराला येतोय. तर त्या अत्रे कट्ट्याचं रोपटं ज्यांनी लावलं आणि ज्यांची संकल्पना होती त्या अनिलाताईंना मी ते निमंत्रित करतो आणि त्यांनी अत्रे कट्ट्याविषयी थोडक्यात आपल्याला माहिती द्यावी अशी विनंती करतो. हा, हॅलो, येत आहे? ऐकू येत आहे? नमस्कार, नमस्कार. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. तुम्ही सर्व अगदी अगत्याने आचार्य अत्रे कट्ट्याच्या संस्थापिका हा उल्लेख अतिशय प्रेमाने कौतुकाने करता, यासाठी मी तुमची आभारी आहे आणि म्हणून तुम्हाला अगदी विनम्र आणि त्रिवार नमस्कार करते. आपण सर्व म्हणजे अशोकनगरमध्ये रहिवासी आहेत आणि बहुतेक तेच सगळे इथे येतात, म्हणून मी आपण सर्व म्हणते. आपण सर्व अन्न वस्त्र निवारा याची गरज भागवीत या अशोकनगरात अगदी धावत पळत जगत होतो. आपलं पोट आणि कुटुंबाची घडी बसवतानाच बौद्धिक आणि मनोरंजनात्मक भूक असते ही प्रत्येकालाच. साहित्य संगीत कलेची भूक भागवायला नमस्कार. आपण प्रदीप वर्मा, त्यांची करायची ओळख आधी करा की होऊ दे. अच्छा, हा हा, यासाठी आपण पार्ला, बोरिवली, अंधेरी, गोरेगाव अनेक ठिकाणी जाऊन कधी कट्ट्याचे कार्यक्रम, कधी चतुरंगाचे कार्यक्रम असे विविध कार्यक्रम पाहून आपली भूक भागवायचा प्रयत्न करत होतो. जवळजवळ 6 वर्ष जवळ राहूनही माझी भेट झाली अनुजा पाटील यांच्याशी ती 2009 मध्ये. सुरुवातीला आम्ही घरगुती गप्पा केल्या आणि आमच्या आवडीनिवडी जुळताच्या वाटायला लागलं. एकमेकींकडे जाणं येणं सुरू झालं आणि पुस्तक बिशीचा जन्म त्यातूनच झाला. माझी मनीची एक सुप्त इच्छा होती की आपल्याकडे पण असं काहीतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे की जिथे आपल्या कांदिवलीतल्या आपल्यासारख्या समविचारी लोकांना एक व्यासपीठ मिळेल. तर मी तिला विचारलं की आपण इथे आचार्य अत्रे कट्टा सुरू करायचं. तर ती एवढी धाडसी पटकन हो म्हणाली. मग मात्र माझी थंतरली. मग मी नितीन जाधव यांना मला मदत करतील असं वाटलं म्हणून त्यांच्याशी बोलले. ते पण हो म्हणाले. त्यांनी श्री राणे यांचं नाव सांगितलं, ओळख करून दिली, त्यांनी होकार दिला. सुरुवात फक्त एक बोर्ड लिहून नारळ फोडून या समोरच्या गणेश मंदिरामध्ये, स्वयंभू गणेश मंदिरात झाला.
तर आता आम्ही 4 सेनापती तर तयार झालो, पण मावळे आणि शिलेदार कसे मिळवायचे याची आम्हाला चिंता होती. पण केल्याने होता आहे रे या धर्तीवर आम्ही दर 15 दिवसांनी शनिवारी संध्याकाळी या नाना नानी पार्कमध्ये भेटायला सुरुवात केली. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये अजून पुष्कळ डिटेल्स आहेत, मग ते मी त्या आपल्या पुस्तिकेमध्ये लिहिलेले आहेत. तर म्हणून मी हे जरा थोडक्यात सांगते. तर असं हे 2010 साली जन्मलेलं आपलं बाळ मोठं होत होत सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू होऊ लागलं. वैचारिक जुळवाजुळव करायला आमच्या अशोकनगर मधले लोक सरसावले आणि 15-20 डोकी खरंच डोक्याला खाद्य मिळतं म्हणून नियमित येऊ लागले. आमच्या कार्यक्रमाच्या बोर्डावर अतिशय सुवाच्य अक्षरात लिहू लागले, श्री सुरेश बहुतुले. आज आले आहेत का? मी त्यांना आमंत्रण केलं होतं, नाही आले. बरं. काही वेळा तर इतक्या सुंदर अक्षरात काय बरं लिहिलंय असं म्हणून लोक उत्सुकतेने येत आणि नंतर कार्यक्रमाला येत. पण त्यांच्यानंतर हे काम आमचे अशोक परब त्यांनी सुरू ठेवलेलं आहे आणि अजूनही त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आणि आम्ही एक ठरवलं होतं की या आपल्या कट्ट्यावर कोणत्याही विषयाचं बंधन नाही, फक्त राजकीय पक्ष आणि राजकीय विचारांचं बंधन ठेवलं की ते अजिबात इथे येऊ नये. हे सर्वांनाच मान्य होतं. श्री राणे यांचा लोकसंपर्क भरपूर होता आणि ते म्हणजे जणू एक दीपस्तंभच आजूबाजूच्या गलबतांना विचाराची दिशा दाखवणारे. कांदिवली शिवाय मालाड, गोरेगाव, बोरीवलीहून त्यांचे अनेक मित्र येत असत. अशा रीतीने मी सुरू केलेला हा कट्टा हळूहळू सुदृढ व्हायला लागला. ते राणे, त्यांची मित्रमंडळी आणि माझ्या अशोकनगर मधल्या मैत्रिणी सुद्धा त्यांच्या जोडीने आणि माझ्या जोडीने अनिलाचा कट्टा आहे अशा भीतीने का होईना पण यायला लागल्या. असा हा अनिलाचा कट्टा म्हणता म्हणता हळूहळू सर्वांचा आचार्य अत्रे कट्टा झाला. कारण की सुरुवातीला मी पण म्हणायचे अनिलाचा नाही, आपला सर्वांचा आहे. त्यामुळे ते सर्वांच्या मनात रुजत गेलं. तर असा हा कट्टा चालवताना अगदी कमीत कमी नियम असलेलं हे मुक्त व्यासपीठ सर्वांना आवडायला लागलं. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी सामाजिक कामाला पैसे लागतात, ते आम्ही 5-6 जण सहजगत्या खर्च करत होतो आणि हळूहळू आमचे श्रोतेही हातभार उचलायला लागले. इथे अनेक विषयातले तज्ज्ञ तसेच नवशिके लोकही आपले विचार मांडायला येत आहेत. 12-13 वर्षातील कार्यक्रम म्हणजे साधारण पासून उत्कृष्ट म्हणता येईल अशा रीतीने सादर होऊ लागले. काही वक्ते तर आमच्याकडे लागोपाठ आम्ही जेवढ्या वेळा बोलवलं तेवढ्या वेळा आनंदाने येतात. अनेकदा त्यांना काही नवीन सांगावं असं वाटलं तर ते स्वतःहून म्हणतात की मला ह्या विषयावर बोलायचंय. त्यामध्ये एक श्री कोरगावकर म्हणून होते, आता सध्या ते नाहीयेत. नंतर शिल्पा गोखले आणि आपले चंद्रशेखर ठाकूर साहेब. अनेक विषयात पारंगत असण्याने आणि आमच्यावरच्या प्रेमाने आचार्य अत्रे कट्ट्याच्या कार्यक्रमांचा स्तर वाढवायला ते कारणीभूत ठरले आहेत. तर माननीय मधु मंगेश कर्णिक आणि अंबरीश मिश्र या माणिक मोत्यांनी अत्रे कट्टा सजवलेला आहे. सरते शेवटी एकच सांगायचं आहे की 15-20 सामान्य माणसं एखाद्या चांगल्या कार्याला सुरुवात केली तर आचार्य अत्रे कट्टा, नंतर आर्य चाणक्य नगर जाऊ म्हटलं तर अरे बापरे लांब आहे, पण ते सुद्धा इतकं जवळ आलेलं आहे. आणि तिथला ज्येष्ठ नागरिक संघ हा श्री पुरोहित साहेबांमुळे तो पण आपल्याकडे आकृष्ट झाला. आपणही त्यांच्या निरनिराळ्या कार्यक्रमांना आकृष्ट झालो. या सर्व अशा प्रगतीमुळे आचार्य अत्रे कट्ट्याचं नाव मला वाटतं निदान कांदिवली ईस्ट मध्ये तरी सर्वांना माहीत असावं. आणि ते अजून एक गोष्ट मला सांगायची की मी अनेकदा नसते म्हणजे मुलांकडे वगैरे गेलं तर 6-6 महिने दांडी, तरी पण इतका सुरळीत चालणारा कट्टा हा सोडून मी पुण्याला जाताना मला फार दुःख तर झालं, पण आपल्यानंतर सगळं सुरळीत चाललंय याचा आनंदही मला मिळाला. धन्यवाद. गेली अनेक वर्ष लोकप्रभाचे संपादक असलेले प्रदीप वर्मा इथे आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो.
आणि राणेंना त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायला सांगतो. आम्ही इथे एक अनिलाताईंचा एक छोटासा सत्कार करू इच्छितो, कारण त्यांनी हे रोपटं लावलं म्हणून त्याचं संगोपन करून आज एवढा त्याचा वृक्ष झालेला आहे. म्हणून त्यांना आम्ही इथे आमंत्रित करतो, त्यांचा सत्कार करायचा आहे. पुष्पगुच्छ दे ना. मी चंद्रशेखर ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक घेऊन त्यांचा सत्कार करावा. आता थोडस मूळ विषयाकडे वळूया. आपण जे पुस्तक आता जे प्रकाशित करतोय तर त्याची कल्पना कशी आली, काय आली, त्याच्याविषयी साधारण अनुजाताई कल्पना देतील, त्या आपली मनोगत व्यक्त करतील. हॅलो, नमस्कार मंडळी. आजचा दिवस हा फार अगदी आमचा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे आणि ह्याचं सगळं श्रेय मी कार्यकर्ते आणि ह्या खुर्च्या भरलेल्या रसिक श्रोते यांना देते. आणि खरोखर ते होते म्हणून आमच्या मनातलं काय ती भातुकली सादर झाली आणि ती आज इतक्या वर्षांनी त्याचं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतंय. आपण सर्व मंडळी इथे आलो ती सामान्य परिस्थितीत बालपण गेलेलं, तरुणपण गेलेलं आणि अशा त्याग अशी माहिती असलेली माणसं आचार्य अत्रे कट्ट्यावर आपला वानप्रस्थाश्रमच साजरा करत होतो. आणि ते त्यामुळे आपण एकदम प्रेम माया या स्तरावर असल्यामुळे एकमेकाशी जोडून राहिलो आणि आज इतकी वर्ष आपली यात्रा चालू आहे. साहित्यिक प्रेम असल्याने आमची सगळी आवड छान जोपासली गेली. एकमेकाला वेळ प्रसंगी मदतीसाठी धावणाऱ्या वृत्तीचे लोक समाजात असणं महत्वाचं असतं, ते आम्ही करतो. कट्ट्यासारखी ठिकाणं त्यांची शृंखला तयार करते आणि त्यामुळे आम्हाला साध्य झालं की असं काहीतरी साहित्यिक वगैरे काहीतरी त्याला एकत्र येणं हवं, तरच मदत शक्य होते. मानसिक आरोग्य सुदृढ झालं आमचं, शारीरिक व्याधी सुकर झाल्या. कट्टा गणपतीच्या आशीर्वादाने त्याच्या कक्षेत म्हणजे पहिल्यांदी तिकडे नाना नानी पार्क, नंतर शांतीबाईंच्या कच्छी महिला उद्योग आणि आता इकडे आपल्या वृक्षवल्लीच्या छत्रचामर लाभलं आपल्याला. आनंदी यात्रिक 14 वर्षाचा काळ बरंच काही ऊर्जेच्या स्वरूपात घेऊन पुढे चाललेत आणि हे पुढे नेणारे कार्यकर्तेही निर्माण झालेत. योगिनी जोशी, बाकी सगळेजण जे आता आहेत, पोखरकर, मी सगळ्यांची नावं नाही घेत, ती फळी तयार झालेली आहे. बौद्धिक तृप्ती लाभली. चाणक्य मंडळची प्रार्थना आहे, मनी उत्तमाचे ओंकार यावे, तसे आमच्या मनात ओंकार आले. आणि लॉकडाऊनच्या काळात आम्ही सर्वांनी मैत्री असल्यामुळे काव्य गायन केलं एकत्र मिळून. घरी बसून काय करायचं, एकाने ऑर्डर केली आपण आठवणीतल्या कविता म्हणूया, अशा आम्ही सगळ्या आठवणीतल्या कविता म्हटल्या, रेकॉर्ड केल्या. त्याच्यानंतर राजाभाऊंनी सांगितलं आज पितृदिन आहे, चला आपापल्या वडिलांबद्दल लिहा, त्याबद्दल लिहिलं गेलं. मातृदिन, असे बरेच नवनवीन विषय काढून आता ते सगळे पुस्तक आहेत, मी सगळ्याचा उल्लेख करत नाही. पण परत आमचं घरी बसून सुद्धा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आम्ही सांभाळलं त्या अत्रे कट्ट्यामुळे. अनिला आणि मला माझ्या मनातलं काहीतरी सादर करायला अनिला सारखी मैत्रीण मिळाली. राणेंसारखं त्याची प्रस्तुती सगळ्या पुरुष मंडळीत आणि सगळीकडे करून छान कट्टा आमचा मजबूत झाला. असं हे आमचं अत्रकट्ट्याचं रूप. आता त्याचं फलित आम्ही पुस्तक म्हणून सगळ्यांनी छापायचं ठरवलं आणि त्यासाठी सगळे सामान्य परिस्थितीतले, पण पैशाला सगळ्यांचा खिसा मोकळा होता.
चला छापायचं, घ्या पैसे, करूया, एकत्र येऊया, अशा रीतीने जे पुस्तक छापायचं केलं की त्याच्यात आम्ही जे जे काय केलं 12 वर्षात त्याचा लेखी ठोकताळा जरा खळदोऱ्यात टाचलेला बरा म्हणून आणि ते बघता येतं. आम्ही ई पुस्तक करण्याचं आमचं होतं मानस. त्यावेळेस आमचे दिलीप सावंत यांनी ठरवलं होतं, सुनील त्यांच्या बाबाचं झालं, सुनील सावंत यांनी पुढाकार घेऊन ते सगळं केलं आणि ई बुक करायचं ठरवलेलं. असं केलं पण थोडं, पण झालं काय की ते निर्माण करताना सगळ्यांनाच पाहता आलं पाहिजे. आमचे राणेसाहेब आणि इतर नितीन जाधव, बाकी सगळी मंडळी, परुळेकर, रांगणेकर, बाकी पण ही सगळी मंडळी ह्यांनी एकत्र येऊन पुस्तक छपाई करूया. अशोक परब आणि पुस्तक छपाईचं मनावर घेऊन मला वाटलं नव्हतं की हे असं काही होईल, पण ते बाबा झालं साध्य आणि आजचा दिवस उजाडला. मला डॉक्टर पाध्येंकडे, लोकप्रभाचे संपादक, पेशंट म्हणून त्यांनी मला नंबर दिला होता, इतकीच ओळख, आणि त्या एका शब्दावर ते आज आले इकडे आणि आपल्या पुस्तकाला चांगला माणूस असे भेटले. आणि हे मान्यवर सगळे चांगले आहेतच, पण हे अचानक भेटलेले पाहुणे आणि लोकप्रभाचे म्हणजे आपलं कुठेतरी पोहोच मिळेल अशी छान, आणि ह्या कट्ट्याला आजच्या दिवसाबद्दल म्हणजे छान मी शुभचिंतन करते. आणि असाच पुढे जावा तो कट्टा आणि सगळे एकत्र राहूया, आनंदी राहूया आणि सुदृढ राहूया मनाने आणि शरीराने. धन्यवाद. अनुजाताई 2 मिनिटं थांबा, तुमचाही आम्ही सत्कार करू इच्छितो. तर मी शोभा नाकरे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करावं. तुम्ही सुद्धा हात लावा. या दोघींनी रोपटं लावलं म्हणून त्याचा वृक्ष झालेला आहे, म्हणून त्यांचा सत्कार आहे. 2 खंड आहेत. करेचे पाणी. आत्ताच अनुजाताईने उल्लेख केला ई पुस्तिका, पण आपली पिढी पानात रमणारी, पानात म्हणजे खायच्या नाही, गैरसमज नको कोणाचा, तर पानात रमणारी आपली पिढी एक साधं कागदाचं पान असतं, पण जे लेखकाच्या लेखणीला हात देतं आणि चित्रकाराच्या विचाराला साथ देतं. तर असं हे ई पुस्तक मध्ये न रमता आपण एक पुस्तकच काढायची अशी कल्पना आली. सुनील सावंत यांनी पुस्तकाची कल्पना आणली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळी PDF तयार करायला घेतली होती. नंतर मग पुढे पुढे सगळ्यांनी साथ दिली आणि हे पुस्तक तयार झालेलं आहे. तर मी सुनील सावंत यांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आपलं पुस्तक छपाईबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार. मी इथे आता पुस्तकाविषयी बोलायला आलोय. आचार्य यात्रे कट्ट्याचं अविरत आनंद यात्रा थोडक्यात सांगायचं झालं तर या पुस्तकाची मुहूर्तमेढ करोना काळात झाली. ज्यावेळी प्रत्यक्षात भेटणं आमचं बंद झालं, त्यानंतर व्हॉट्सॲपवर एक ग्रुप बनवून रोज आम्ही गप्पा मारायचो, काही वंकस चाललेली असायची. अशातच एक दिवस मदर्स डेच्या निमित्ताने आपापल्या आईवर प्रत्येकाने लिहावं असं आवाहन मला वाटते अनुजाताईने केलं की राजाभाऊने केलं. राजाभाऊने ते आवाहन केलं. बऱ्याच लोकांनी त्यावर लिहिलं. आईसारखा सॉफ्ट कॉर्नर प्रत्येकाचाच असतो. ते सगळं वाचल्यानंतर मनात आलं हे कुठेतरी संग्रहित करून ठेवायला पाहिजे. म्हणून मी त्याची फाईल बनवली, त्याची PDF बनवली आणि ती ग्रुपवर टाकली. तोपर्यंत अनुजाताईंनी जसं सांगितलं तसं पितृदेव भव, आयुष्य, ऑफिस मधल्या गमती जमती, माझा पहिला विमान प्रवास, अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रत्येकाने लिहिलं होतं. मग ते सगळ्याचे संकलन करून ते PDF फाईल मी ग्रुपवर टाकायला लागलो. त्यानंतर आमच्या राजाभाऊनी प्रत्येकाला
एक फरमानवजा एक ऑर्डरच केली की बाबा तुझा वाढदिवस आहे ना, मग तुझ्या वाढदिवसाला तू तुझं मनोगत लिहायचं. सगळ्यांनी ते सुद्धा लिहायला सुरुवात केली, त्याचं सुद्धा संकलन केलं. त्यात आमचे प्रोफेसर जोशी लिहायला आले आहेत ना. हा प्रोफेसर जोशींनी बालभारती पुस्तकातल्या कविता त्यांची एक PDF टाकली. आठवणीतल्या कविता म्हणून एक PDF टाकली. सुरुवात आमच्या अनुजाताईंनी केली. ती एक कविता गाऊन ऑडिओ फाईल ग्रुपवर टाकली. त्याच्या मागोमाग एक 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 सुरुवातच झाली. नंतर असं झालं की लोक ती कविता मी म्हणणार आहे असं बुकिंग करायला सुरुवात झाली. दुसऱ्याने म्हणायची नाही, मीच म्हणणार आहे. अशा करत करत त्या सगळ्या कविता प्रत्येकाने म्हटल्या. 88 कविता सगळ्यांनी म्हटल्या. काही लोकांनी त्या डबल म्हटल्या, म्हटले 2-2 कविता म्हटल्या. त्याची सुद्धा एक ऑडिओ व्हिडिओ फाईल बनवली मी आणि ती सुद्धा कट्ट्यावर टाकली. आमच्या योगिनी ताईंनी ती फाईल युट्यूबवर पण टाकली. आजही ती फाईल युट्यूबवर आहे आणि त्याची लिंक या पुस्तकात आहे, आवर्जून बघा. त्यानंतर मनोगताची प्रत्येक त्यांनी माणसाने केली होती, ती सुद्धा फाईल टाकली. असं करत करत नंतर मग करोना संपल्यानंतर आम्ही एकत्र भेटायला लागलो. पुस्तकाचं एक वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुस्तक करूया, आपल्या आठवणी होतील सगळ्या. त्या निमित्ताने सगळं एकत्र चर्चा करून ठरवलं गेलं. मग त्यात आणखीन काही विभाग टाकले गेले पुस्तकामध्ये. जुने आमचे जे सहकारी होते, जे आता नाही आहेत, काही सहकार्यांना तर मी पाहिलेलं पण नाही, बघितलेलं पण नाही, कारण त्या मानाने मी जरा तरुण आहे या ग्रुपमध्ये, जरासा, जास्त नाही. तर त्यांच्या हळव्या आठवणी प्रत्येक लिहिल्या गेल्या, बऱ्याच लोकांनी लिहिल्या गेल्या. कट्ट्याने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून बऱ्याच लोकांना मदती पण केलेल्या आहेत, शाळांना मदती केल्या आहेत. त्याची सुद्धा एक उजळणी केली आणि ती सुद्धा टाकली. जास्त नाही, 1-2 पानं असतील ती, मला वाटते. त्यानंतर आमच्या माधुरीताई आणि परुळेकर काका, आम्ही त्यांना प्रेमाने महाराज म्हणतो. कधी कधी त्यांचं नाव आठवायला लागतं, तोंडावर महाराजच येतं. 2010 पासून आतापर्यंत जेवढे कार्यक्रम कट्ट्याने केले, ते सगळे कार्यक्रम आठवून, विचार करून, चौकशी करून, त्याविषयी डिटेल प्रत्येक तारखेसकट त्याची एक लिस्ट तयार केली. त्याबद्दल लिहिलं गेलं आणि ते सुद्धा त्या पुस्तकात आम्ही समावेश केलेला आहे. कविता, आठवणीतल्या कवितेबद्दल सांगायचं झालं तर त्याच्यामुळे आम्हाला आमच्यातले गायक पण मिळाले. आमचे अशोक परब, आबा परब, जे आता इथे नाही आहेत, गावी गेले आहेत. माधुरीताई, योगिनीताई, अशी आता एखाद दुसऱ्याचं नाव विसरलो असेल मी बोलता बोलता, पण नाही. हा, भागवत गुरुजी कुठे आहेत, ते पण आहेत. हो, त्यामुळे आता आम्ही जेव्हा एकत्र जमतो ना, त्यावेळी हा मनोरंजनाला कार्यक्रम पण होतो. असं करता करता शेवटी ते पुस्तक तयार झालं. शुद्धलेखन बऱ्याच सभासदांवर त्याची जबाबदारी टाकली गेली, कारण आता इतक्या वर्षाने मराठी पुन्हा लिहायचं, टाईप करायचं, चुका होणार. ती जबाबदारी प्रामुख्याने अशोक परबांनी घेतली. हे सगळं झाल्यानंतर अशोक परब त्यांचीच पुतणी, आत्ताच आपण स्टेजवर त्यांचा सत्कार पण केला, नीलम कोरे. एक अभिमानाची गोष्ट सांगतो. मराठी मुलगी, त्यांचे पतिदेव आणि त्यांचे सासरे यांच्या बरोबर ही आपली आकुर्ली इंडस्ट्रियल इस्टेट आहे, तिथे फुल फ्लेश प्रेस चालवते.
त्यामुळे या पुस्तकाचं सगळं काम त्यांच्या प्रेसमध्येच झालेलं आहे. त्यानंतर त्यांच्याच प्रेसमध्ये त्यांच्या बरोबरीने काम करणारी स्वाती, डिझायनिंग या पुस्तकाचं सगळं स्वातीनेच केलेलं आहे. आज आली आहे स्वाती. मी आणि अशोक परब पुष्कळ डोकं खाल्लं असेल त्यांचं, कारण आम्हाला बेसिकली या पुस्तक प्रकाशनाबद्दल तसं काय माहित नाही. मग फोटो कसे टाकायचे, काय पाहिजे आम्हाला, काय नको आहे, ह्याच्यात आम्ही सांगण्यापेक्षा आम्ही त्यांच्याकडून शिकलोच जास्त. नेहमी प्रसन्न चेहऱ्याने आम्ही जरी त्यांचं डोकं खायला गेलो असलो तरी त्यांच्याकडून चहा पिऊनच परत आलोय. अशा प्रकारे हे पुस्तक संपूर्णपणे त्यांच्या प्रेसमध्येच पूर्ण झालेलं आहे. तुम्हा दोघींचे त्याबद्दल खरंच मनापासून मी अत्रे गट्ट्यातर्फे धन्यवाद करतो. असं करता करता हे अविरत आनंद यात्रा ही अशी सगळी मेहनत घेतल्यानंतर ही आमची अविरत आनंद यात्रा त्याची फलश्रुती झालेली आहे. मला वाटतं आमच्यासाठी म्हणजे आम्ही सगळे कार्यकर्ते ही फार अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद. मी आता स्वातीचा उल्लेख केला तर मी राणे वहिनींना विनंती करतो की त्यांनी तिलाही पुष्पगुच्छ देऊन तिचं स्वागत करावं. आता आपण आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या मूळ कार्यक्रमाकडे वळूया. पुस्तकं घेऊन या ना. मी राजाभाऊ आणि राणेंना विनंती करतो तुम्ही या स्टेजवर या. बसा. अभी जब ये करेंगे ना तभी फोटो देने का. मी चंद्रशेखर ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक प्रकाशन करावं. टाळ्या टाळ्या जरा जोरदार टाळ्या होऊन देत. अविरत आनंद यात्रा पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. मी चंद्रशेखर ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करावं. धन्यवाद धन्यवाद. एक फोटो घ्या जरा व्यवस्थित. पुस्तकं दाखवा जरा प्लीज. ठाकूरांच्या हातात. पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. आता मी चंद्रशेखर ठाकूर यांनी आपल्याला आत्ताच पुस्तक प्रकाशन झालं असं सांगितलेलं आहे. तर मी त्यांना थोडं बोलायला सांगतो. नमस्कार. व्यासपीठावर बरीच मंडळी बसलेली असली ना की श्रोत्यांच्या मनात कालवाकाल होते की ह्यातली किती माणसं बोलतील आणि किती वेळ बोलतील. माझ्यापुरतं सांगायचं तर मी फक्त 10 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही, कारण अनेक मंडळी मान्यवर आलेली आहेत म्हणून. तर हे अविरत आनंद यात्रा हे पुस्तकाचं नाव इतकं छान आहे ना, ज्या
एकाने असं म्हणत नाही, एकत्र 4 जाणती माणसं बसली असतील आणि त्यांनी ठरवलं. त्यांना मी खूप धन्यवाद देऊ इच्छितो आणि अभिवादन करतो की इतकं छान नाव त्यांनी केलं म्हणून. आणि अशा पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मला इथे बोलवलं म्हणून मनपूर्वक आभार. सगळे आमचेच आहेत, पण आभार मानल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. अनेक अशा प्रसंगी मला आठवण होते ती पु ल देशपांडे यांची. आज जसं तुम्ही मला अध्यक्ष म्हणा, प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, पु ल देशपांडेने एका पुस्तकात दिलंय की ज्यावेळी समारंभामध्ये तुम्हाला अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जातं, पुस्तक प्रकाशनाला बोलवलं जातं आणि तरुण मुली वाकून नमस्कार करायला लागतात. तरुण मुली म्हणजे खास करून उपवर मुली ज्यावेळी वाकून नमस्कार करायला लागतात त्यावेळी नक्की समजून चालवा की आता आपलं वय झालेलं आहे म्हणून सांगा. वय झालं आहे, वस्तुस्थिती आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण गमतीचं भाग सोडून द्या. पण मला थोडंसं संकोच वाटतो की ज्या ह्या व्यासपीठावरती मधु मंगेश कर्णिकांसारखे साहित्यरत्न येऊन गेले, शोभाताईंसारख्या थोर समाजसेविका राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या येऊन गेल्या, त्या ठिकाणी मला हे बोलवलं ते थोडंसं मला संकोच वाटला. पण त्याचं उत्तर मला मिळालं असं. मला का बोलवलं? तुमचा माझ्यावर असलेला लोभ तो मला वेळोवेळी जाणवतो. ज्यावेळी मी इथे येतो त्यावेळी जरी मी सभासद असेल तरी मला जाणवतो तो वेगळा लोभ, आणि त्या लोभापायी मला बोलवलं ही मला कल्पना आहे. आणि लोभाचं मला आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या सासूबाई, त्यांचं माहेर कोकणामध्ये एका छोट्या गावामध्ये आहे. तर माझं लग्न झाल्यानंतर त्या गावामध्ये खूप लोकप्रिय होत्या माझ्या सासूबाई. आता पूर्वीच्या काळी होतं की जावई म्हणजे लोकांना आकर्षण असतं, एक कौतुक असतं. तर त्या म्हणाले एकदा आपल्या गावाला जायचं माझ्या माहेरी. म्हटलं हरकत नाही. तर माहेरी जायच्या आधी झालं असं, त्यांच्या त्या गावामध्ये माझ्याबद्दल का कोणी जणी अशी कीर्ती पसरवली होती की उषा काकू, सासूबाईचं नाव उषा काकू. तर कोणीतरी तिकडे अशी बातमी पसरवली होती की उषा काकूंचे जावई मोठा माणूस आहे, लवकरच 100 रुपयाच्या आणि 1000 रुपयाच्या नोटेवरती त्यांची सही येणार आहे. त्यावेळी 500ची नोट नव्हती, 2000ची पण नव्हती, पण 100 आणि 1000च्या नोटेवरती उषा काकूंची जावईची सही येणार म्हटल्यावरती लोकांना खूप आकर्षण होतं. आणि मी ज्यावेळी गेलो त्यांच्या गावामध्ये त्यावेळी नॅशनली शेजारी बोलवतं आमच्याकडे आमच्याकडे या. तर मी गेलो एका बाजूच्या घरामध्ये. तर गेल्या गेल्या त्या पाहुण्यांनी आदर सत्कार सगळा वगैरे केला, कधी येला वगैरे सगळं विचारलं. मग मला त्याने हळूच विचारलं, पाहुण्यानं तुमची सही कधी येतली नोटेवर? तर म्हटलं कसं नाही, ते 100 आणि 1000च्या नोटेवर तुमची सही येणार असं ऐकला. म्हटलं तुम्हाला सांगू का, माझी सही नोटेवर कधीही येणार नाही. मग ते म्हणजे असा कसा, आमच्या गावात तो पांडू गावकर असा त्याची सही येऊची या नोटेवर. तर म्हटलं कोण पांडू गावकर ज्याची सही नोटेवर येणार? मला तरी नावं ऐकलेलं नाही. नाही तो सांगत होतो त्याची सही येणार, मग तुमची कधी येणार? म्हटलं ठीक आहे. मला म्हटलं माझी नाही येणार. म्हटलं पांडू गावकर काय करतात? तो रिझर्व्ह बँकेत असा पिऊन मध्ये असा तो. तर रिझर्व्ह बँकेत शिपाई आहे, म्हणतो त्यांनी जिकडे सांगितलं असेल माझी सही येणार म्हणून, मग त्याची येणार मग तुमची नाही येणार. म्हटलं तुम्हाला एक सांगू का काका, की पांडू गावकरची पण सही कधी येणार नाही आणि माझी देखील कधी येणार नाही. मग ते चटकन आत गेले. आज जाऊन बहुतेक बायकोला सांगितलं असेल की पोहे बिये भिजवायला घेतली असेल तर भिजवू नको, नुसता चहा कर, पाहुणा काय एवढा मोठा नाहीये म्हणून. आणि त्याप्रमाणे खरोखर फक्त चहा आला. त्यांचा जो अपेक्षा भंग झाला ना लोभाचा. आता ही जी घटना घडली त्याच्या साक्षीदार माझ्या सासूबाई आज हयात नाही आहेत, पण त्यांची प्रतिनिधी सासूबाईंची मुलगी इथे हजर आहे. त्यामुळे ते जे म्हणाले होते की काय झालं, सासूबाई नंतर म्हणाला काय झालं कळत नाही. ते म्हणाले होते जावयांना नाश्त्याला पाठवा म्हणून, आणि त्याचं काय झालं ते फक्त मला माहिती, बाकी कोणाला माहिती होतं. तर अशा एक लोभाच्या गोष्टी असतात. पण हे पुस्तक मी वाचलं आणि खरंच मला सांगतो, सदाशिवराव भाऊ पेशव्यांची बखर शाळेत असताना वाचली होती, अकबर बादशहाची बखर शाळेत असताना वाचली होती. हे पुस्तक वाचताना मला नेमकी तीच अनुभूती आली की सगळा इतिहास 13 वर्षांचा आहे ना, तो इतका छान शब्दात मांडला आहे. आणि आचार्य अत्रेंनी छान लिहिलंय. आचार्य अत्रेंनी एका पुस्तकात लिहिलंय मी कसा झालो मध्ये. ते म्हणतात की सोपं लिहिणं खूप कठीण असतं आणि कठीण लिहिणं खूप सोपं असतं. तसं तपशीलवार एखादी गोष्ट लिहिणं खूप सोपं असतं, पण एवढा सगळा तपशील थोडक्यात लिहिणं हे कठीण असतं. आणि तो निकष जो आहे ना, तो अनिलाताईंनी अतिशय त्या पूर्णत्वाला नेलाय. ते म्हणून मला कौतुक वाटतं अनिलाताई फडणवीसांचं की किती थोड्या शब्दामध्ये त्यांनी सगळं. आता मला कट्ट्याबद्दल भले माहिती आहे, पण माहिती नसेल त्यांना सुद्धा, आणि तेवढ्याच ताकदीने अनुजाताईंनी जे अनुमोदन दिले ना, त्याचं मला खरंच कौतुक वाटलं की मग म्हणतात तसं इतक्या थोडक्या शब्दामध्ये सांगितलं. आणि मुख्य म्हणजे पुस्तक वाचताना मला जाणवलं तसं की तुम्ही जे मुद्दे दिले होते लिहायला,
ते इतके चांगले होते, त्यामुळे माणूस लिहायलाच उद्युक्त होईल. जागतिक अर्थव्यवस्था आणि भारत असा जर विषय दिला असताना 5 लोकांनी पण लिहिलं नसतं. पण जे विषय दिले, मातृदेवो भव, पितृदेवो भव, सहल आहे, आचार्य आहे, ऑफिसमधल्या गमती जमती, सामाजिक बांधिलकी, एवढे छान विषय दिल्यामुळे कसं झालं की माणसं उद्युक्त झाली लिहायला. आणि त्याची परिणती म्हणून मला वाटलं होतं हे पुस्तक मला ज्यावेळी पाठवलं, म्हटलं 70-75 पानं असतील, पण 256 पानं म्हटल्यावरती मी एक दिवशी लवकर उठलो, पहाटे 2:30ला, आणि एका दमात वाचून पुरं केलं. आणि मला पुन्हा वाचायला ठेवलंच नाही त्यासाठी. तर इतकं ते छान प्रत्येकाने लिहिलंय ना. कारण आणि सगळं आता सांगायचं झालं ना 2 तास पुरायचे नाहीत, पण ते सगळं मी वाचल्यावरती इतकं वाचलं की इतकं पोटेन्शियल प्रत्येकामध्ये आहे. आता मातृदेवो भव मध्ये आमच्या राणे साहेबांनी छान लिहिलं आपल्या आईबद्दल. ते म्हणतात की एके दिवशी आईने मला जवळ बोलवलं, कवटाळलं, गालावरून हात फिरवला आणि 5-6 काजूगर, ओले काजूगर दिले. आणि त्याच्यात त्यांनी म्हणजे कसं लेखनाची ताकद आहे की एखादा लेखक काय लिहिलं असं सगळं लिहिलं गेलं. कारण तुम्ही सगळ्यांनी ते मनापासून लिहिलंय, लिहायचं म्हणून लिहिलं नाही. आता राणेसाहेबांनी त्याच्यात लिहिलंय की ते काजूगर मला अजून आठवतात. आणि नंतर मी नोकरीत लागलो आणि आयुष्यामध्ये अनेक वेळा मी पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवलो, पण त्या आईने दिलेल्या काजूगराची चव त्या जेवणाला आलेली नाही. एकच वाक्यामध्ये पते की बात म्हणतात ना, तसं राणेसाहेबांनी लिहिलंय. तसंच अवर्सेकर साहेबांनी पण लिहिलंय. त्यांनी आईची आठवण सांगितली की रात्री 2 वाजता त्यांना लहान असताना पहाटे 2 वाजता जाग यायची आणि प्रचंड खोकला, ढास लागायची आणि मग आई काहीतरी द्यायची. पण म्हणून 2 वाजता ह्याला मुलाला ढास लागते म्हणून आई 2 वाजेपर्यंत जागी असायची. हे जे त्याने लिहिलंय ना, हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे खरंच. आणि म्हणून आचार्य अत्रेंनी आई हा विषय असा आहे म्हणून म्हटलं इतकं भरभरून लिहिण्यासारखा विषय आहे तो. आणि म्हणून आचार्य अत्रेंनी लिहिलं आहे, ते हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही, जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होईल. अत्रे साहेबांच्या जी टाळ्या आहेत त्या पण हे आठवलं नाही. प्रातिनिधिक उल्लेख आहे त्यामुळे सगळ्यांचा उल्लेख मी करत नाही कारण वेळेचं बंधन आहे म्हणून. पण हे सगळं वाचताना मला जाणवलं ना की सगळं एक वाचता वाचता सामाजिक परिस्थिती गेल्या 13 वर्षातली आणि एकंदर जीवनमान ह्याचं त्याच्यामधनं दर्शन होतं. जसं एखादं जुनं वर्तमानपत्र बघितलं ना की कळतं त्या काळी काय परिस्थिती होती. एका जुन्या वर्तमानपत्रामध्ये 22 वर्षापूर्वी बातमी होती की बातमी सोडा, जंजीर चित्रपट आठवा, तो सगळ्यांना लक्षात असेल. त्यामध्ये तो प्राणला कोणीतरी सुपारी घेऊन येतो, या इन्स्पेक्टरला ठार मारायचंय, किती 50,000 रुपये देईल. हल्ली 50,000 या छोट्या छोट्या लोकांचे प्रॉपर्टीज करोडोमध्ये असतात, तर 50,000 काही किंमत आहे का. पण आपल्याला कळतं की त्यावेळी काय परिस्थिती म्हणून. तसं या पुस्तकातनं ते जाणवत राहतं. आणि जसं घडलं तसं तुम्ही लोकांनी खरंच जे भरभरून लिहिलंय ना. आणि शिस्त हा ह्या कट्ट्याचा स्थायी भाव आहे. जसं प्रकाशनाच्या आधी मला अशोक परब साहेबांनी PDF पाठवली. मला म्हणाले PDF पाठवू का पुस्तक पाठवू. म्हटलं PDF पाठवा, मला ते सोयीचं पडतं, जिथे असेल तिथून मी वाचू शकतो. तर त्यांनी मला खूप आधी पाठवली जेणेकरून मी वाचू शकलो. ही शिस्त आहे. आणि परब साहेब मला का जाणवलं, एकदा अशा पुस्तकाच्या प्रकाशनाला मी गेलो होतो आणि योगायोगाने आयोजक मला पुस्तक द्यायचंच विसरले आधी. आता तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ठाकूरला आपण कॉपी दिली नाही. काय बोलणार ते. म्हणाले ठाकूर आमच्याकडनं अक्षम्य चूक झाली आहे, तर काय करायचं आता. तिथे गेल्यावरती लक्षात आलं. म्हटलं काही करू नका, मी बघतो काय करायचं ते. मग आता जसं त्यांनी माझ्या पुढे गठ्ठा आणून दिला ना, तर तसं मी तिथे गेलो तर त्यावेळी मंडळी सगळी पुस्तकं त्या गिफ्ट पेपरमध्ये बांधत होती. तर लांबून मी त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ फक्त बघितलं आणि देवाशपथ खरं सांगेन ते मुखपृष्ठ बघून त्या पुस्तक प्रकाशनामध्ये मी 10 मिनिटं बोललो. आता 10 मिनिटं काय बोललो विचारू नका कारण वेळ कमी पडेल. पण ते पुस्तकाचं मुखपृष्ठ मला दिसलं असं होतं, एक पडका वाडा होता, त्याच्या वाड्याच्या होती गवत उभारलेलं होतं, मोठं उंच गवत असं वाकडं झालेलं, म्हणजे कळतं इथे प्रचंड वारा वाहतोय. ते गवत कोणी काढलेलं पण नाही, कापलेलं पण नाही, म्हणजे इथे वारा खूप वाहतोय, इथे कोणी राहत नाही. तर तो सूत्र धरून मी म्हटलं की मुखपृष्ठ बघा किती चांगलं आहे, की मुखपृष्ठ बघूनच लक्षात येतं की ह्या पुस्तकाच्या आतमध्ये गूढ कथा लिहिलेल्या असल्या पाहिजेत म्हणून. सुदैवाने होत्या, पण त्या मुखपृष्ठ बघून मी बोललो होतो, मला खरंच मजा वाटते. तर असं अनेक गोष्टी मला जाणवल्या याच्यात. आणि अत्रे साहेबांच्या आठवणी हा एक मुद्दा दिला होता. आचार्य अत्रेंच्या बद्दल लिहिण्यासारखं केवढं आहे, महासागर होता तो. तर त्यामुळे खूप लिहिलं. आणि आचार्य अत्रे कट्टा हा जो कट्टा ज्यांच्या नावाने झालाय ते आचार्य अत्रे कट्टा ज्यांनी स्थापन केला ते चंद्रसेन टिळेकर, त्यांचा देखील उल्लेख पुस्तकामध्ये आहे. त्या चंद्रशेखर टिळेकर माझे चांगले परिचित आहेत. 6 महिन्यापूर्वी त्यांची युट्यूबवर मी मुलाखत केली होती आणि काल त्यांना फोन केला, असं म्हटलं आहे कट्टा. कारण पहिला कट्टा चंद्रसेन टिळेकरांनी सुरू केला विले पार्ल्याला
त्यानंतर दुसरा कट्टा झाला डॉक्टर गजानन गागू, गोरेगाव पूर्व, नंतर हा झाला. तर ते आजही ते मला लक्षात असतं. मी त्यांना म्हटलं असं मी जातोय, त्यांनी मला सांगितलं आयोजकांना माझे नमस्कार सांगा आणि दिलगिरी सांगा की त्यावेळी माझ्याकडे कोण आलं होतं, मला नावं आठवत नाही कारण त्यांचं वय आज टिळेकरांचं 86 वर्ष वय आहे. पण त्यांनी सांगितलं माझ्या शुभेच्छा सांगा, म्हटलं नक्की सांगतो म्हणून. पण आजही ते अंधश्रद्धेविरुद्ध खूप असं लिहत असतात. आणि सहलीबद्दल तर तुम्हाला काय सांगू, भरभरून लिहिले. आता मी कोकणचाच, देवगड माझं गाव सगळ्यांना माहिती असं. तर ते हिंदळ्याला गेले होते तुम्ही मंडळी, त्याचं जे वर्णन लिहिलंय ना सगळ्यांनी, आणि 5 दिवस तुम्ही काय होतात, पण प्रत्येक दिवसाचं वर्णन वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिलंय, तरी देखील ते एका माणसाने लिहिलंय असं वाटतं. ही योगायोग असेल अनुभूती सारखी म्हणून. पण तर ताजमहाल मला सांगा, एका माणसाने ताजमहाल बांधला नाही, शेकडो कारागीर होते, पण ताजमहाल बघताना असं जाणवतं काय हो की ह्याचे वेगळी, त्याची स्टाईल वेगळी, सगळं एकाने केल्यासारखं वाटतं. काहीतरी ते चमत्कार म्हणा, कौशल्य तसं हे. आणि इतकं छान वर्णन त्याच्यामध्ये केलंय ना. केळीच्या पानावर जेवण वाढलं, रोजच्या दिवसाचं लिहिलंय. केळीच्या पानावर जेवण वाढलं, तांदळाच्या शेवया, नारळाचा रस, सोलकढी. अहो जो मनुष्य कोकणात गेला नाही ना, ते वाचून तो उद्युक्त होईल की मला एकदा कोकणात झालं पाहिजे म्हणून. आणि मला सगळ्यात आवडलं की लिहिताना त्यांची जी स्टाईल आहे ना, त्यांनी सुरुवातीला लिहिलंय की जे सगळे आम्ही 25 माणसं गेलो, त्यांना सांगितलं होतं एक फोटो जवळ बाळगा. तो फोटो घ्यायला का सांगितलं ते म्हणे मी आता लिहित नाही, नंतर लिहिते. मला असं उत्सुकता, तिथे येईपर्यंत म्हटलं फोटो का मागितला असेल, फोटो का सांगितला असेल, मला पण उत्सुकता होती. आणि मग त्यांनी शेवटी लिहिले की फोटो का ज्यांच्याकडे गेलो होतो, तर त्या तिथल्या यजमानांनी प्रत्येकाला मग दिला आणि त्या मग वरती तो फोटो हल्ली ते मिळतं म्हणून. म्हणजे किती उत्सुकता ताणायची शेवटपर्यंत, ते कौशल्य असतं ते मला त्याच्यामध्ये जाणवलं. आणि सामाजिक बांधिलकी तर काय बोलू मी. शोभाताई बाजूला बसलेत, शोभाताईंचं इथे भाषण झालं, पुस्तकात उल्लेख आहे तो. शोभाताईंचं भाषण झालं त्यावेळी कोणीतरी चटकन 10,000 रुपये काढून दिले त्यांचं कार्य बघून. ही जी संस्कृती आहे, मी म्हणतो ही या कट्ट्याची संस्कृती आहे आणि त्या अनुषंगाने अनेक लोकांना तुम्ही मदत केली, त्याचा सगळा उल्लेख आहे. त्यामुळे मी खरंच सलाम करतो. आणि दुसरं म्हणजे 161 कार्यक्रम झाले, त्या सगळ्या कार्यक्रमाचा तपशील जपून ठेवणं आणि त्याचं विवेचन सगळं केलेलं आहे. मी खरंच चाट पडलो असेल, कारण कठीण आहे सगळं. कारण हे त्याच्याकडे होतं, अध्यक्ष बदलतो, सेक्रेटरी बदलतो, रेकॉर्ड त्याच्याकडे होतं, काही नाही. 161 कार्यक्रमाचं जे लिहिलंय ना, खरोखर म्हणजे मला हॅट्स ऑफ म्हणावं असं वाटतं. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमाचं विवेचन आहे ना, तर वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिलंय, पण त्याच्यामध्ये पुन्हा सारखेपणा जाणवतो. याचं कारण मला वाटतं अनुभूती सगळ्यांची सारखी आहे. आणि कुतूहल म्हणून मी माझे पण 3-4 कार्यक्रम झाले, ते मी वाचलं की काय माझ्याबद्दल लिहिलंय म्हणून. आणि तुम्हाला सांगतो, ते वाचून मला पहिल्यांदाच साक्षात्कार झाला की मी एवढा चांगला वक्ता आहे म्हणून. मला पण इतकं छान लिहिलंय. आणि मी तुम्हाला सांगतो, दीपाली केळकरांचं व्याख्यान झालं, त्यांच्याबद्दल लिहिलंय. मी चटकन मोबाईलवर फोटो काढला, दीपाली केळकरांना पाठवला. म्हणाले हे काय, म्हटलं ते कट्ट्याचं हे आहे. अरे म्हणाले मला यायला आवडलं असतो, मला आमंत्रणाची गरज नव्हती, पण आज नेमका त्यांचा कार्यक्रम आहे दीपाली केळकरांचा कुठेतरी, त्यामुळे म्हणाले मला येता येत नाही. तर ही जी सगळी ताकद आहे ना लेखनाची, मला खूप भावली. आणि एखादा पत्रकार ज्यावेळी लिहितात ना, त्यावेळी ते एक नोकरीचा भाग असतो. तुमच्या कट्ट्याबद्दल जर कोणाला लिहायला सांगितलं, त्याचा नोकरीचा भाग असतो, पण तुम्ही आपण जर लिहिलं ना, ते आतून जे जसं घडलं तसं, त्यामुळे त्याच्यामध्ये कृत्रिमता कुठेही जाणवत नाहीये. आणि एवढं सगळं मी सांगितल्यावरती तुमची खात्री पटेल की मी केवळ मुखपृष्ठ वाचून बोलत नाहीये, सगळं पुस्तक पूर्णपणे वाचलेलं आहे आणि वाचण्यासारखंच आहे. म्हणून 2:30 ते 7 पहाटे 2:30-7 मी एका दमात वाचून काढलं आणि खूप खूप बरं वाटलं. आणि मला साहेबाला त्याचं मला प्रदीपजी खूप बरं वाटतं, कारण माझा लेखनाचा उदय लोकसत्तापासून झाला आणि लोकप्रभाग सगळी मंडळी एकाच ग्रुप मधली आहेत, त्यामुळे खूप आनंद झाला माझ्या वेळी कळलं की प्रदीपजी येणार आहेत म्हणून. तर मी आता इथे थांबतो. अगदी बरोबर. त्यावेळी टिळेकरांनी खास तुम्हाला सगळ्यांना नमस्कार सांगितले, शुभेच्छा सांगितलेत. माझी 10 मिनिटं पुरी झाली, मी आता इथे थांबतो. असेच समारंभ होत जाऊत. हा 13वा वर्धापन दिन आहे. रौप्य महोत्सव व्हायला फक्त 12 वर्ष आहेत. तेव्हा पुन्हा असाच कार्यक्रम होऊ दे, तेव्हा पुन्हा मला बोलवा, मी नक्की येईन. कारण तेवढं आयुष्य माझं असेल. मला एका ज्योतिषांनी सांगितलं की तुझं आयुष्य 89 वर्ष आहे, त्यामुळे 12 वर्षाला काही अडचण नाही, मी नक्की येईन. आणि दुसरी गोष्ट की 12 वर्षानंतर माझं वय किती असेल, 87. इथे
बंडूराव लालबुद्रे सारखे महान वक्ती आहे जे 97 वर्ष वयामध्ये इथे आपल्या पायाने चालत आलेले मी बघितले आहेत आणि त्यांच्याबरोबर माझा फोटो देखील काढलेला मला आठवतं. ते 97व्या वर्षी जर आपल्या पायाने चालत येतात तर 87 वर्ष यायला मला काहीही अडचण पडणार नाही आणि आपण सगळे त्यावेळी असू. आता आयुर्मान सगळं वाढलेलं आहे, काही चिंता करायचं कारण नाही. मी सगळ्याच्या धन्यवाद देतो. आता थांबतो. धन्यवाद ठाकूर साहेब. एक उल्लेख करावा असं वाटतो की टिळेकरांना अनिलाताईंनी फोन केला होता आणि त्यांच्याशी बोलणं झालं होतं. खरं तर मला ही खूप अभिमानाची गोष्ट वाटते आम्हाला की आचार्य अत्रे कट्टा जिथे जिथे स्थापन झाले तिथले आता किती चालू आहेत माहित नाही, पण एक गोरेगावचा अत्रे कट्टा बंद झालाय, पलीकडे जो होता तो बंद झालाय. की हा गाड्या आलेले आहेत ना, आले. हा, तर असे अत्रे कट्टा कसं असतं की एक खांबी तंबू असला ना की सगळं संपलं, की ती व्यक्ती गेली की सगळं बंद पडतं. पण आपल्याकडे राण्यांनी अशी माणसं घडवली आहेत ना की विस्तार चांगला चाललेला आहे. आता खरं म्हणजे मला बाकीच्या मान्यवरांना बोलायला द्यायचंय. तत्पूर्वी आपले पुरोहित साहेब जरा निघायचं आहे, त्यांचं सामाजिक कार्य मोठं आहे, तर त्यांच्या वेळेची किंमत ठेवून मी त्यांना बोलायची विनंती करतो. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले रसिक बंधू भगिनींनो, चंद्रशेखर ठाकूरांच्या नंतर बोलणं हे धाडस मला आता करायचं आहे. फार कठीण काम आहे, पण असो. मला इथे उभं राहावंसं एवढ्या करता वाटलं की हा जो 14 वर्षाचा प्रवास आहे ना, किती कठीण याची मला कल्पना आहे. कारण या 2010 मध्येच दुसऱ्या बाजूला एक ज्येष्ठ नागरिक संघ करण्याचा योग आला, तो स्थापन करण्याचा, आणि त्याच्यामध्ये माझा पुढाकार होता. तेव्हापासून आचार्य अत्रे कट्ट्याची प्रगती सुद्धा दरवेळेला आपण पाहत होतो आणि जे विलक्षण काम त्याने केलेलं आहे त्याला खरंच तोड नाहीये. एक वेळ मला वाटतं केव्हा बोलवलं लक्षात नाही, परंतु सुरुवातीच्या एका कार्यक्रमामध्ये मला पण वक्ता म्हणून बोलवलं होतं. कसं बस तरी बोललो होतो श्री बिल्डिंग मध्ये. तर तेव्हापासूनची जी वाटचाल आहे ना, त्यानंतर जे नवनवीन मोठमोठी लोक इथे जी येऊन गेली आणि जे वेगवेगळे उपक्रम केले, ते केवळ अत्रे कट्ट्याचं काम नव्हतं. त्यांनी बरेच, खरं म्हटलं तर विविध प्रकारचे जे कार्यक्रम केलेले आहेत त्याला तोड नाही. आणि मी सुद्धा काही अत्रे कट्ट्याचे कार्यक्रम बघितले होते, इकडलं सोडून. एवढं वैविध्य कुठेच दिसलेलं नव्हतं. आणि त्यातले बरेचसे कट्टे हे आता सावंत यांनी सांगितलं त्याप्रमाणे आता बंद आहेत. याचा अर्थ एवढाच आहे की हे कट्टे चालवणं सोपं काम नाही आहे. आणि राणेची कुवत मला माहिती आहे, कारण तो माझ्या वर्गात शेजारीच बसायचा. आम्ही कॉलेजमध्ये असताना जबरदस्त क्षमता असलेली व्यक्ती ती आहे आणि त्यांनी एवढ्या सर्वांना जमवून सर्वांना कार्यान्वित करून अशा पुस्तकाचं जे काय आता प्रकाशन करतायत ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे. मला वाटतं एक आहे, कुठलीही अडचण आता एखाद्या संस्थेला येते, पण त्या अडचणीचं सोनं कसं करायचं हे राण्यांना अतिशय चांगलं माहिती आहे. आणि अर्थात त्याच्यामध्ये त्यांचे एकत्र वळण नुसतं हे नव्हे, कट्टा चालवणं नव्हे, तर यांनी आमच्या राणीने सर्वांची जी काही घट्ट मैत्री ठेवली ना, ती मला इतकी घट्ट मैत्री कुठेही आतापर्यंत कुठल्या संस्थेत दिसलेली नाही, हे मी तो मान्य करतो. ही आनंदाची जी काही आनंद यात्रा आहे ना, ती अशीच अविरत चालू राहो एवढी मी आजच्या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि असेच चांगले चांगले कार्यक्रम नेहमीच होत राहून आम्हाला कांदिवलीकरांना बघायला मिळावे आणि अधिक मोठा हा अत्रे कट्टा होत जावो ही शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद पुरोहित साहेब.